हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर इथे चालू होती माझी सकाळची गडबड, कारण सकाळी जे आहे ते म्हणजे 9-9:30पर्यंत जे आहे माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं. आणखीन इथे जे आहे आता माझी तयारी चालू होती किचन वगैरे क्लीन करण्याची. त्याच्यानंतर जे आहे मला स्टडी रूम जे असते ते पूर्ण डीप क्लीन करायची होती, तर ते सगळं मला क्लीन करायचं होतं. त्याच्यामुळे जे आहे ते पटकन आवरून घेते मी. खरं तर आज रेग्युलरपेक्षा खूप उशीर झाला. माझा स्वयंपाक 8:30पर्यंत होऊन जातो, किचन वगैरे आवरून होऊन जातो 9पर्यंत, पण 9:30-10 आता सहज वाजलेलेच होते मला आवरण्यासाठी. तिथे जे आहे ते जे आपले मोठ्या मोठ्या जे कड्या असतात त्याच्यामध्ये भाजी केलेली असते आपण, तर ते सगळं मोकळं करून घेत आहे मी. तर ते सगळं मोकळं करून झालं. आता त्याच्यावर डस्ट जे असते किंवा घाण जे असते ते सगळी साफ करून घेते कोरड्या कपड्याने आधी. त्याच्यानंतर जे आहे नंतर घासून घेणार आहे गॅस, आणि जे मसाला डब्बा असतो किंवा जे कपाचं वगैरे स्टँड असतं त्याच्या खालून पण घेते. आणि ते जास्त लाईट येत आहे खिडकीमुळे, कारण तिथे आहे खिडकी, त्याच्याने ते मोबाईलमध्ये वेगळंच रिफ्लेक्शन पडत आहे, खूप व्हाईट व्हाईट दिसत आहे व्हिडिओ. तर इथे जे आहे ते माझी चालू होती क्लिनिंग. आता चांगल्या प्रकारे घासून पुसून घ्यायचं होतं मला हे. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यात जास्त स्वच्छ ठेवलं पाहिजे, म्हणजे किचनला किंवा आपल्या घरामध्ये किती रूम असतात, लईतली जर असं म्हणलं तर 4 तर रूम असतात असंच, कारण एक स्टडीरूम असते, एक बेडरूम असते, एक किचन असतो आणि एक हॉल असतो. तर सगळ्यात जास्त क्लीन आपल्याला किचनला ठेवावं लागतं, आणि ठेवायला पण पाहिजे आपण, कारण त्याच्यामध्ये त्याच किचनमध्ये आपण जेवण वगैरे बनवतो, ते सगळे खातात. आणि मग झुरळ वगैरे कधी एखाद्या वेळेस नकळत जर फिरला तर ते आजारी वगैरे पण होतच असतं. तर इथे किचन वगैरे क्लीन करून झालं. आता जे आहे मी ते आले होते स्टडी रूमकडे, कारण स्टडी रूममध्ये खूप जास्त पसारा झाला होता. असं वाटत होतं की स्टोर रूमच आहे काही की, कारण एवढा पसारा झाला. कारण बाहेरचे वगैरे सगळं आवरणं व्हायचं, पण इकडे स्टडी रूममध्ये आम्ही जास्त यायचं उन्हाळ्यामध्ये जास्त आम्ही टाळतो, कारण ह्या रूममध्ये खूप गरमी होते. दुसऱ्या रूममध्ये कूलर वगैरे आहे, त्या रूममध्ये खिडकी वगैरे तशी नाही आहे की कूलर लावाय असं इतपत मोठी अशी नाही आहे, वरतीच आहे खिडकी. तर इथे जे आहे ते कपडे घेतलेले होते वाळू घातलेले, तर त्याचे जे आहे ते सगळ्या घड्या घालून ठेवून देत आहे मी आधी. म्हणजे एक एक काम आवरत जाणार आहे. आता मला एक ते साईडचं कपाट आहे, ते कपाट पूर्ण काढायचं आहे. आधी वरचा एक खप्पा, त्याच्यानंतर खालचा एक, त्याच्यानंतर खालचा एक, असं काढणार. एकदा जर सगळं काढलं तर काही सुधारणार पण नाही, काही समजणार पण नाही की करायचं काय ते, म्हणजे कुठं काय सामान ठेवायचं ते. तर त्याच्यामुळे एक एक काढत आहे, एक आवरून ठेवत आहे मी. सगळ्यात आधी जे आहे ते साड्या वगैरे सगळ्या आवरून वगैरे इकडं बेडरूममध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत. कॉटची जी ट्रॉली असते त्याच्यामध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत मी. आणि आता इथे जे आहे ते टेबलवरचा पसारा पटकन आवरून घेते, म्हणजे याच्यावर जे आहे मला ते एक खाचा असतो त्याच्यातले एक कप्प्यातलं एक सामान काढून मला ठेवता येते तिथं, म्हणजे कसं आवरता येईल ते. आणि एक जे आहे ते माझं खराब कपडा होता, ते मला तसा पण पुसायला मी काढणारच होते एक नवीन, पण जाऊ द्या म्हणलं हेच यूज करून घ्यावे, कारण तसं पण मी टाकून देणार आहे. तर त्यालाच कट करून घेतलं मी. आणि ते सामान जे आहे ते काढून ठेवते. तर सगळ्यात पहिल्यांदा वरचे जे आहे ते काढून घेतलेलं आहे, आणि आता वरचं जे आहे ते झालेलं आहे पूर्ण, खालचा पण झालेला आहे, त्याच्या खालचा पण झालेला आहे, शेवटी जे आहे ते पण झालेलं आहे. तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.